एक करा नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली ते मज नेई तिचा येते असं त्या ठिकाणावर भगवंत म्हणजे कसं जावा म्हणे बाबा. आणि बाहेर जे असणारं पारेकरी आहे सगळं काही आणि काय साखर आहे सगळं काही कुलप आहे कसं जावं. आणि मुचलेला कमळा कमळापती बाईचे बंधना गळती. आणि मुसल्या बरोबर भगवंताला पाठीमध्ये मुसल्या बरोबर आणि काय झालं सगळे जे बंधन होते बेड्या होते महाराज साखळ्या होते सगळं गळून पडले. आणि गळून पडल्यानंतर असणार यमुना वाहत होती आणि त्या यमुनेमध्ये त्या आणि काय जात असताना इथपर्यंत पाणी आलं महाराज इथपर्यंत पाणी आलं. मग भगवंत त्या ठिकाणावर आणि बरेचसे काही त्याच्यामध्ये कोड आहेत बरेचसे काही त्याच्यामध्ये शास्त्र आहे की हे भगवंत यमुना हे आणि ईश्वराची असणारी आणि त्या अंगठ्यामधून आणि सूर्याची असणारी मुलगी यमुना आणि त्या अंगठ्यामधून निर्माण झालेली यमुना. मग भगवंताचं दर्शनाची अपेक्षा होती कोणाला यमुनेला. आणि ते डावा अंगठा बाहेर काढल्याबरोबर पाय काढल्याबरोबर दर्शन घेऊन असणारी आणि दुभाग झाले विठाला. मग तिथं जाऊन असणारी जी माया आणि त्या मायेला घेऊन काय आपली जी असणारी त्या ठिकाणावर ठेवून देऊन भगवंताला आणि काय घेऊन आले. आणि मग असणार पूर्ण आणि सगळ्यांना कळालं गोकुळामध्ये काय कळालं की गवळण सांगे गवळी दिशी सांगे गवळीला पुत्र झाला यशोदेला एक धावती एकी पुढे वाटिता ते सुटवडे. मग सगळ्याला आनंद झालं गोकुळच्या सुखा अंत पार नाही टीका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदरी नरनारी पुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदरी नरनारी जे अवगुण होतं महाराज ते अवगुण पूर्ण बाहेर पडले. आणि सगळे जे असणारे व्रत होते ते जवान झाले कुठं या गोकुळामध्ये व्रत होते ते जवान झाले. आणि असं असणार आनंदाचं त्या ठिकाणी पाणी नव्हती नदीला आणि ते आणि पूर्ण पाजरा फुटलं महाराज. फळ नव्हतं झाडाला त्या झाडाला फळ आलं असं त्या ठिकाणावर काय झालं आनंद झालं विडाला. आता सगळं काही झालं आणि रांगत त्या ठिकाणावर आणि रांगत रंगली आणि सगळं काही त्या ठिकाणावर आणि वाढत असताना भगवंत काय केले
आता काही नाही म्हणे दुसरं आता आणि घोड्या करायला सुरुवात केली. घोड्या नका करू माझा बाबा. अशा प्रकारे सर्व काही घोडे करत असताना या गोकुळामध्ये सर्व काही आणि सगळे जे असणारे तरासले महाराज, कोण तरासले? गोकुळातले असणारे लोक आणि कोणी लेकी कोणी सुना, कोणी एकी परतंत्र विडाला. कंटाळून गेल्यानंतर मानी घरी येऊन घालणं सांगतात कोणाला? यशोदे कृष्णाशी सांगावे. सांगावे गोकुळे राहावे का जावे असं असणारं सर्व काही आणि त्रास लिहिले असणारे सर्व गवळण त्या ठिकाणावर. कोणी लेकी कोणी सुना, तीन असणारी स्त्री, त्या कोणी लेकी कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र म्हणजे असणारी सासू. स्वतंत्र म्हणजे असणारी सासू, कोणी लेकी आणि कोणी सुना. अशा प्रकारे असणार तीन प्रकारचे असणारे गवळणे त्या ठिकाणावर आणि घराने सांगत असताना आणि सगळं काही कंटाळून गेली. आता काय कर म्हणे देवा, आता काही नाही आणि काय कर उद्यापासून आता त्या काळचे म्हणजे नौपारी युगामध्ये असणार शाळामध्ये गोधान आणि काय सगळं सगळे घेऊन या गोधाना. आणि भगवंत सगळ्या गोपाळाने घेऊन त्या ठिकाणावर आणि वनात गेले. जात असताना पुढं राखण्यासाठी सगळे गोपाळांना जवळ घेऊन आणि सगळे काही दिवस गेल्यानंतर आणि भगवंत त्या गोपाळांना विचारले म्हणे बाबा एवढे अंतिम असणारे लोड का झाल्या, कशामुळं? म्हणजे काही नाही म्हणे देवा, आमच्या घरी जरी असलं काय जरी नोंदणी असेल, जरी तूप असेल, जरी दूध असेल म्हणजे आम्हाला एक शीट सुद्धा देणार म्हणे. कोण? आमची आई म्हणे. आता काय करा म्हणे, आता एकच काम करा आणि तुम्हाला जर पोट भरायचं, पोट भरून खायचं असेल तर काय करा, आज माझ्या महाराजपणाच्या तरी आले लागे आमच्या मागे 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 आणि त्या ठिकाणावर सर्व काही पुतना मावशी सगळे आले आणि त्या ठिकाणावर आता काय म्हणायचं तरी पण वेळ जास्त झाला असं वाटलं. याला तरी आले लागे अवघ्या माझ्या मागे मागे आणि आजी जे तो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी चोरा आणि चोरा करायला सुरुवात केली महाराज सगळं देवाना आणि काय आपले असणारे जवळ काय गोपाळ घेऊन वाकड्या पेंद्या सुदामा आणि सगळे घेऊन त्या ठिकाणी चोरी करत असताना आणि सर्व काही आणि लीला केली चोरी नव्हते. देव हे चित चोरण्याचा काम केला मला विधाला. चित चोरी येणे नंदाचा नंदनो म्हणून हरिणे माझ्या
माझे हरले चित बाळवीत भारवीत विसरले आता कंची जाऊ घरा नवे बरा लौकिक म्हणून आधी देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी झाला चोरी करत असताना म्हणजे 2-3 काही साधना घ्यायचं आहे आपल्याला साहित्य घ्यायचं आहे एक खराटा आणि एक माती दुसरं एक आणि खडे असं काही घ्यायचं आहे म्हणजे असे या प्रकारच्या ठिकाणावर चोरी करत असताना सगळं काही दिला भरपूर केलं महाराज मग आता आणि काय करू म्हणजे आता सगळं झालं आणि आज देतो पोट भरी तुम्ही भारे आणि काय तुम्ही भारे दोईच्या